नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दिव्यांगांच्या प्रश्नावर नुकताच आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. याबद्दल दिव्यांग बांधवांच्या वतीनं आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 2006-07 मध्ये तत्कालीन सरकारने दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी जागा देण्याचे आदेश काढले होते. या आदेशानुसार दिव्यांगांना ते राहत असलेल्या ठिकाणी दर्शनी भागात 200 फुटाची जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु गेल्या 19 वर्षांमध्ये मराठवाड्यातील कोणत्याही दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा मिळाली नसल्याचे आमदार डॉक्टर पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावर मंत्री अतुल सावे यांनी मुंबईसह अन्य शहरात अशा प्रकारच्या जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. परभणी जिल्ह्यात दिव्यांगांना जागा मिळाली नसल्यास त्यांची चौकशी करून मागेल त्या दिव्यांगांना जागा देण्यात येईल असं आश्वासन दिलं. याच पार्श्वभूमीवर आमदार पाटील म्हणाले की दिव्यांग बांधवांनी व्यवसायासाठी दर्शनी भागात 200 स्क्वेअर फूट जागा पाहिजे असल्यास महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करावेत. काही अडचण प्रश्न असल्यास आपल्याशी संपर्क करावा. आपण या प्रश्नाचा पाठपुरावा करून दिव्यांग बांधवांना जागा मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. महाराष्ट्र शासनाने 2007 किंवा 6 साली एक कायदा केला होता की 200 मीटरची जागा दर्शनीय स्थळावर शासनाने प्रत्येक दिव्यांगाला ज्यांनी मागणी केली त्यांनी उपलब्ध करून द्यावी. पण आजपर्यंत परभणी शहरामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कुठेही अशा प्रकारची जागा उपलब्ध करून दिली. शासन निर्णय 2006 किंवा 7चा असताना सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नाही तर यापेक्षा दुर्दैवी दुसरं काही नाही, म्हणून मी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. तशाच प्रकारे दिव्यांगांसाठी एक घरकुल योजना शासनाने सुरू करावी. SC असेल, ST असेल, ओपन असेल, OBC असेल किंवा कोणत्याही जाती धर्माच्या लोकांसाठी विशिष्ट प्रमाणात घरकुल योजना आहे. तशाच प्रकारे दिव्यांगांसाठी एक वेगळी घरकुल योजना सुरू करावी. कारण त्यांना अडथळा विरहित मार्ग करायचा असेल, रॅम्प असेल, या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे. आणि शासनानं सुद्धा ते मान्य केलेलं आहे की दिव्यांगांसाठी आम्ही एक घरकुल योजना या निमित्तानं सुरू करू किंवा पंतप्रधान घरकुल योजनेमध्येच हे सगळ्या गोष्टी आम्ही समाविष्ट करू. अशा प्रकारच्या शासनानं त्या निमित्तानं उत्तर दिलेलं आहे. 200 फूटचं जागा दर्शनीय स्थळावर उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये शासनानं महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना आदेशित केलेलं आहे की ज्यांनी मागणी करेल दिव्यांग त्यांना 200 फुटाची जागा ते पण दर्शनीय स्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनानं या निमित्तानं अधिवेशनामध्ये दिलेले. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आता उदाहरण असेल महानगरपालिकेची कुठं जागा असेल तर तिथं त्यांनी जर सांगितलं की इथं जागा आहे तर तिथं 200 फुटाची जागा ते देऊ शकतात. जिल्हा परिषदची कुठं जागा असेल, पंचायत समितीची असेल, ग्रामपंचायतची असेल तर अशा ठिकाणी यांनी अर्ज केल्यानंतर यांना जागा देणं बंधनकारक राहणार आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.